च्या पुस्तकामध्ये एक पार्ट आहे बघा, एक सामायिक रेषीय समीकरण. त्याचं एक सामान्य सूत्र आहे AX अधिक BY अधिक C बरोबर 0. इथं हे पहिलं प्रकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण. याच्यामध्ये दोन चलं असतात, चलाबरोबर काय असतो, सहगुणक असतात. हे तुम्हाला सगळ्यांना बेसिक माहिती आहे. आता एक सामायिक समीकरण कसं सोडवलं जातं ते बघा मुलांनो. पहिलं समीकरण बघा, 3x अधिक 2y बरोबर 29. हे एक नंबर समीकरण. आणि दुसरं समीकरण बघा, 5x वजा y बरोबर 18. आता दोन्ही समीकरणाचा आपण एकत्रित विचार करूया. बघा, xचा सहगुणक किती आहे 3, yचा सहगुणक किती आहे 2 बरोबर 29 आहे. ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये xचा सहगुणक किती आहे 5, yचा सहगुणक काही नाही म्हणजे किती असेल 1 बरोबर किती आहे 18. आता सोडवताना कसं सोडवायचं, सहगुणक आपल्याला सारखा करायचा असतो. मग पहिल्या समीकरणामध्ये yचा सहगुणक किती आहे 2, आपण दुसऱ्या समीकरणामध्ये yचा सहगुणक 2 करू शकतो. कसा करू शकतो, समीकरण 2ला 2ने गुणू. का गुणलं आपण, 2ने गुणलं तर त्या ठिकाणी yचा सहगुणक किती होईल 2. आपण समीकरण 2 म्हणतोय ना, मग 2 आपण लिहून टाकूया. 5x वजा y बरोबर 18. कितीने गुणतोय, 2ने गुणतोय बरोबर. आता समीकरणाला 2ने गुणलं तर कसं होईल, 5 दुनी 10x बे एक्के बे नंतर वजा चिन्ह 2y बरोबर 18 दुनी 36. हे समीकरण किती आलं 3. आता बघा, समीकरणाचा 1 आणि 3चा सहगुणक सारखा झाला आहे. चिन्ह बघा, आता एक लक्षात ठेवा, जेव्हा सहगुणक सारखा असेल तेव्हा चिन्ह बघितलं तर अधिक आणि वजा. चिन्ह जर वेगवेगळे असतील तर दोन समीकरणाचे आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे. लक्षात ठेवायचं, जर चिन्ह वेगळे असेल तर दोन समीकरणाची वजा बेरीज करणार, आणि चिन्ह जर समान असेल तर काय करणार, आपण वजाबाकी करणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग आपण काय करूया, बेरीज. मग समीकरण 1 व 3ची काय करू, आपण बेरीज करू. मग बेरीज केली तर कसं होईल, 3x अधिक 2y बरोबर 29. 10x वजा 2y बरोबर 36. आता बेरीज केली तर कसं येतं आहे बघा, 10 अधिक 3 13x बरोबर, अधिक वजा एकमेकाला कॅन्सल बरोबर 19 अधिक 36 65 होतात. आता बघा, ह्या समीकरणामध्ये 13x बरोबर 65. 13 आणि xमध्ये कोणती क्रिया आहे, गुणाकार. तिकडे गेल्यावर काय होईल, समीकरणाच्या बरोबर चिन्हाच्या साईडला गेल्यानंतर काय होईल, भागिले होईल. मग कसं होईल, x बरोबर 65 भागिले 13. मग 13नं जर 65ला भागलं तर कितीचा भाग लागतोय, 5चा भाग लागत आहे. आता आपल्याला x निघाला. आता आपल्याला काय करायचं आहे, y काढायचा. y काढताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, कोणत्या पण समीकरण 1 2 3 कोणत्या पण समीकरणामध्ये x बरोबर 5 ही किंमत ठेवूया. आपण पहिल्या समीकरणामध्ये x बरोबर 5 ही किंमत ठेवू. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये x बरोबर 5 ही किंमत ठेवूया. समीकरण 1 बघा, 3x अधिक 2y बरोबर 29. आता xच्या ठिकाणी किती करणार आहे, 5 3. आता 3 आणि xमध्ये गुणाकार आहे, 3 गुणिले 5 अधिक 2y बरोबर 29. 3 5 15 अधिक 2y बरोबर 29. आता बघा, 2y आहे असा ठेवूया आपण, 29 आहे असा ठेवूया. हे अधिक आहे बरोबर, चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल, वजा होईल. 29 मधून 15 गेले, 2y बरोबर 9 मधून 5 गेले, किती शिल्लक राहत आहे 4. 2 मधून 1 गेला, किती शिल्लक राहिले 1. आता पुढे 2y बरोबर काय आले 14. आता बघा, 2 आणि y कोणती क्रिया आहे, गुणाकार. ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय होईल, भागाकार. मग बघा पुढे y बरोबर 14 भागिले 2. 14 भागिले 2, y बरोबर किती आला 7. उत्तर काय असेल समीकरणाचे, x y बरोबर 5 आणि 7.